नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे रोशनी किचन अँड ब्लॉग्समध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मसालेदार, झणझणीत आणि हॉटेल स्टाईल चिकन करी। तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, घरातील सर्वांना खूप आवडेल। तर इथे मी चिकन घेतलेला आहे। तर आपण या चिकनचा मसाला तयार करून घेऊया। तर इथे मी कांदे घेतलेले आहे। तर कांदे मी 3-4 घेतलेले आहे मीडियम साइज। त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या आहे। त्यानंतर कोथिंबीर घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे मोठी इलायची घेतलेली आहे आणि त्यानंतर जिरा घेतलेला आहे। तर इथे पाणी टाकून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही यामध्ये अजून मसाले टाकू शकता, जसे तेजपान, बाकीचे मिरे वगैरे, ते सर्व मसाले तुम्ही यामध्ये टाकू शकता। तर मी यामध्ये धने टाकायचं विसरून गेली, तर यामध्ये धने टाकून मी हे सर्व बारीक करून घेत आहे। तर आपला हा मसाला बारीक झालेला आहे। तर इथे मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवली, त्यामध्ये हा बारीक केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे। याला चमचीने परतत राहायचं। तर याला मीडियम आचमध्ये शिजू द्यायचं आहे। पुन्हा याला चमचीने छान परतून घ्यायचं आहे। तर मसाला होतपर्यंत आपण इथे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर या चिकनला 3-4 पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं हे चिकन धुवून झालेलं आहे। तर इथे मसाल्याला पुन्हा एकदा छान परतून घेत आहे। त्यानंतर यामध्ये टमाटर टाकून घ्यायचं आहे। टमाटरला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम कमी करून या टमाटरला शिजू द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी तिखट टाकत आहे। तर तिखट इथे मी 1.5 चम्मच टाकत आहे। चवीनुसार मीठ, हळद आणि इथे मी टाकत आहे चिकन मसाला। तर मिक्सर पॉटमध्ये थोडंसं पाणी टाकून ते हलवून ते कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यावर एक ताट झाकून ठेवायचं। थोड्या वेळाने ताट काढून घ्यायचं आहे। तर आपल्या मसाल्याला मस्त असा तेल सुटलेला आहे। ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यावर एक प्लेट झाकून ठेवायची। थोड्या वेळाने प्लेट काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता ह्या भाजीला असा तेल सुटलेला आहे। तर चमचीने पुन्हा छान परतून घ्यायचं। इथे पाणी टाकायचं, चमचीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं। त्याच्यावर एक प्लेट झाकायची आणि त्याला मोठ्या फ्लेममध्ये शिजू द्यायचं आहे। तर तिथला पाणी पूर्ण आटलेला आहे। पुन्हा याला एकदा छान शिजू द्यायचं आहे। त्याला चमचीने पुन्हा परतून घ्यायचं। त्यानंतर त्यामध्ये सांबार टाकून घ्यायचं आहे। चमचीने थोडंसं हलवून घ्यायचं। तर इथे आपली चिकन कढी ही तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये।